आता आज आम्ही सगळे आहे ना स्वामीनारायण टेम्पलला निघालेलो होतो आणि रिक्षा बुक केली होती. तर खरं तर आहे ना पहिल्यांदा त्यांनी कॅन्सल केली, मग परत सेकंड बुक केली आणि त्यानंतर बराच वेळ गेला, 10-15 मिनटं गेली. तर मला हेच टेन्शन होतं की आता जाईपर्यंत अंधार होतो का काय. पण लकीली आहे ना त्यांनी खूप शॉर्टकट मार्गाने दिलं होतं की ह्यावेळेस आम्ही म्हणजे बराच वेळेला स्वामीनारायण टेम्पलला गेलो, पण ह्या शॉर्टकटने गेलं नव्हतं. तर आहे ना अगदी 10 मिनटामध्येच आम्ही तिकडे पोचलो आणि खूप सुंदर असं छान वातावरण होतं. आहोंचं ऑफिस होतं त्यामुळे थोडंसं लेट झालं होतं, मीटिंग चालू होते. आणि हे बघा शिशाचा आम्ही असा हेअरकट केलेला आहे. पुढे कसा मी तुम्हाला नेक्स्ट दाखवतेच. त्याआधी बघा मंदिरात गेलो आणि एकदम प्रसन्न वाटत होते. तर आरती चालू होती त्यामुळे ना बाहेर थोडीशी गर्दी होती आणि त्यानंतर मग आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे त्यामुळे बाहेर थोडा वेळ थांबलो. छान मुलं खेळत होते, एन्जॉय करत होते आणि दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. तर तुम्ही कधी स्वामीनारायण टेम्पलला गेल्यावरती तिथल्या भिंतीवरचं हे असं नक्षी काम किंवा कोरीव काम तुम्ही पाहिलं आहे का बारकाईने? तर इथे ना प्रत्येक भिंतीवरती असं कृष्णाचं, राधाचं, अर्जुनाचं असं चित्र रेखाटलेलं कोरीव काम केलेलं आहे. तर इथे त्यानंतर छान मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि थोड्याच वेळात अंधारात झाला होता. स्वरूपचं आता हेच म्हणणं होतं की आता तुमचं बस झालं, आता मला माझं खेळू द्या. म्हणजे त्याचं स्वामीनारायण टेम्पलला तर एवढं आवडतं, कारण का एकदा दर्शन झालं की म्हणतो की आता मला माझ्या प्ले एरियामध्ये सोडा, म्हणजेच हे बोटिंग वगैरे करायला. तर त्याला बोटिंग करायला दिली आणि श्रीशाला अलाव नव्हतं त्यामुळे ती रडायला लागली होती. तर तिच्यासाठी मग असे कारचे राऊंड वगैरे ते घेतले होते, ते गेम आम्ही घेतले होते. तर छान खेळत होती. तर मस्तपैकी छान थोडा एन्जॉय केला आणि नंतर निघायच्या टायमाला शेवटी स्वरूपला हाताने पकडून म्हणते की तू चल, मला अजून खेळायचे. तो काही जात नाही आणि ती त्याला जबरदस्ती फिरवते. तर मस्तपैकी छान असं सगळ्यांनी मिळून आजचा दिवस छान एन्जॉय केला. पटकन घरी गेलो आणि घरी गेल्यावरती जेवण बनवायचं होतं. तर आमच्यासाठी सगळ्यांसाठी ना दलिया खिचडी. आता डाएट चालू आहे त्यामुळे भाताचे किंवा राईसचे पदार्थ कमी, त्यामुळे माझ्यासाठी दलिया खिचडी आणि आहोंसाठी भाजी भाकरी. तर असं